नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, आपल्याला माहित आहे सध्या वारीचं वातावरण सगळीकडे चालू आहे. पंढरपूरचे वारकरी पंढरपूरला जात आहेत आणि या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आता एक मोठा चमत्कार रात्री घडलेला आहे. हा चमत्कार ऐकून अवघ्या महाराष्ट्रातील जनता ही आता हादरलेली आहे. एक आश्चर्याचा धक्का हा या चमत्कारामुळे बसलेला आहे. नेमका तो चमत्कार काय झालेला आहे आणि अशा चमत्कार कदाचित कवा तरी घडतो. 300 वर्षापूर्वी असा चमत्कार घडला होता. तो आता चमत्कार घडलेला आहे आणि नेमका तो चमत्कार काय आहे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण जर तुम्हाला हा चमत्कार ऐकायचा असेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टीसाठी या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, काल रात्री वारकरी हे निवांत बसले होते. दिवसभर अगदी चालून थकून हिंडून फिरून वारा ऊन वादळ करीत वारकरी हे जातात पंढरपूरला. पंढरपूरला जाताना त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते, ती म्हणजे की आपल्या देवाचं दर्शन घ्यायचंय, आपल्या विठुरायाचं दर्शन घ्यायचंय आणि कुठंतरी आपली जी काही केलेली सेवा आहे, इतक्या दिवस जे काही आपण झटतो आहे, त्याचं फळ आपल्याला याच्या पाठीमागे मिळाला पाहिजे. वारकऱ्यांची फळाची इच्छा म्हणजे कशी इच्छा? तर ते फक्त सांसारिक फळ नाही. त्यांना कुठेही पैशाचा लोभ नसतो, कुठेही त्यांना कोणत्या ह्याचा लोभ नसतो. मात्र त्यांना एका गोष्टीचा लोभ असतो, तो म्हणजे देवाच्या भक्तीचा. आणि त्या लोभासाठीच हे सगळे वारकरी पंढरपूरला जात असतात. लाखो संख्येने आज आपण जर पाहिलं तर आपल्या स्क्रीनवर जी संख्या दिसतीये ती अगदी मुंग्यांसारखी आहे. थोडंही त्याच्यात काही चलबिचल झालं तर लोक चिरडू सुद्धा शकतात, परंतु वारी जी निघते ती एकदम शिस्तीत निघते. महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला आदर्श अशी वारी निघते. आणि याच वारीमध्ये रात्री विठुरायाचा म्हणजेच आपल्या पांडुरंगाचा चमत्कार झाल्याचं बोललं गेलंय. ते नेमकं घडलंय काय त्या चमत्कारामध्ये? तर विठुरायाचा चमत्कार म्हटलं की विठुरायाचं दर्शन होणं गरजेचं असतं. आणि रात्री वारकरी झोपले असताना वारकऱ्यामध्ये एक बाबूराव नावाचा एक म्हातारा वयोवृद्ध माणूस, ज्याने की अखंड 30 वर्ष वारी विठुरायाची केलेली होती. आणि असा बाबूराव हा झोपलेला होता. झोपलेले असताना त्यांना एक मोठं स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न असं तसं नव्हतं. ते स्वप्न होतं जसं काही त्यांच्या डोळ्यासमोरच सगळं काही घडायला लागलेलं आहे. त्यांना कुठेही वाटत नव्हतं. त्यांची इच्छा किंवा त्यांनी जर वाटलं की हे सगळं खरं नाही तरी सुद्धा ते खरं होतं. अशा प्रकारची घटना त्यांच्यासोबत घडली. आणि बाबूराव पाहतायत स्वप्नामध्ये, त्यांनी आपल्या दुसऱ्या मित्राला सांगताना सांगितलं की मला रात्री झोपल्यानंतर एक भयंकर स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये माझ्या विठुरायाचं दर्शन झालं. ते कशा प्रकारे झालं तर मला सांगितलं, विठुरायांनी मला स्वप्नामध्ये सांगितलं. काय सांगितलं? तर मला सांगितलं की बाबूराव, तुझा उद्या मृत्यू आहे रे. परंतु मी त्यांना म्हटलं, देवा, मी तुमची सेवा केलेली आहे, मला अजून सेवा करायची आहे, मला इतक्या लवकर मरायचं नाही देवा. नेमकं याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तुमचा आणि तुम्ही मला का एवढ्या लवकर मरण घालताय, मला त्याचं कारण तुमच्याकडून ऐकायचंय. त्यावेळेस देवाने उत्तर दिलं, अरे तुला त्याच्यासाठीच मी सांगण्यासाठीच आलोय. तुला जर वाचायचं असेल तर माझा एक मंत्र घे, माझी एक मी जे सांगतोय ते ऐक. हे सगळं जर केलंस तर तू नक्कीच वाचतील. असं ज्यावेळेस विठुरायानं त्या बाबूरावला सांगितलं त्यावेळेस बाबूराव पटकन उठले, जागे झाले. मात्र पांडुरंग गायब होते, पांडुरंग दिसलेच नव्हते. परत झोपले बाबूराव. बाबूराव झोपल्यानंतर काही वेळानंतर अजून त्यांना स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये परत विठुराय आले आणि विठुराय म्हणाले, तुला जर वाचायचं असेल तर उद्या दिंडीत चालताना तू ज्या उजव्या साईडनं चालतोस, जी तुझी जोडी आहे, ज्या काय साईडनं तू चालतोस त्या साईडनं चालू नकोस. तुला उद्या गाडी टक्कर देणार आहे, गाडी येऊन धडकणार आहे. जर तू उजव्या साईडनं चाललास तर तुला येऊन गाडी धडकणार आहे. बाबूराव हे ऐकून थक्क झाले.
कारण आपण 30 वर्ष देवाची सेवा केलेली आहे, सगळं केलेलं आहे. देव म्हणतोय आज मी उद्या मरणार आहे. 30 वर्ष सेवा कुठे गेली? काय झालं? हा प्रश्न देवाला विचारला त्याने. जाऊ द्या, मरणाचं ठीक आहे, मी साईड बदलेल, तुम्ही सांगितलंय मला, परंतु माझं इतक्या लवकर मरण कशामुळे देवा? काय माझ्याकडून अशी चूक झाली? अशा प्रकारचं ज्यावेळेस वारकऱ्यानं म्हणजे बाबूरावजींनी पांडुरंगाला विचारलं, त्यावेळेस पांडुरंगानं सांगितलं, "अरे, ते माझ्या हातात नाही आहे. ते सगळं काही लिहून ठेवलेलं आहे. ते लिहून ठेवलेलं बदलण्याची ताकद माझ्यात सुद्धा नाहीये." अशा प्रकारचं देवानं सांगितलं. "जर तुला ती विधी बदलायची असेल, तर ती ताकद माझ्याकडे आहे. ती वेळ जर माहीत व्हायची असेल, तर ती ताकद माझ्याकडे आहे आणि म्हणून मी तुला जे सांगतोय ते करायला पाहिजे. तू जा, तू लढ, तू कर. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तू लक्षात घे आणि ज्यावेळेस या गोष्टी तू लक्षात घेशील, त्यावेळेस तू हा सगळा काही पार पाडशील आणि या दुःखातून मुक्त होशील." त्यावेळेस बाबूराव थेट उठला, सकाळची वाट बघत बसला आणि सकाळी उठल्यानंतर आपला एक मित्र होता कोंडीबा, त्या कोंडीबाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कोंडीबाला सांगितल्यानंतर कोंडीबा म्हणाला, "अरे बाबूराव, तुला तर चक्क विठ्ठलाने दर्शन दिलं रे आणि तुला सांगितलं तुझं मरण नेमकं कधी आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. खरंच तू भाग्यवान आहेस. खरंच तू या जीवनाचं सार आणि या वारकऱ्याचं जे काही असतं, ते काही सगळं पूर्ण केलेलंस आणि तुला जर जीवन सार्थक झालं नसल्यासारखं वाटत असेल, तर तुला खरंच तुझं जीवन सार्थक झाले रे. कारण इतक्या वर्ष तू वारी केलीस. आम्ही सुद्धा इतके वर्ष वारी केली, आम्हाला कुठं काहीच झालेलं नाही. आम्हाला देव कधी दिसला नाही. आम्हाला असे कधी स्वप्न पडले नाहीत. परंतु तुला जे काही स्वप्न पडलेत, ते अतिशय खरंच आश्चर्यकारक आहेत आणि या आश्चर्यकारकाने आज तू त्याचं पालन कर." ज्यावेळेस बाबूरावची दिंडी निघणार होती, सगळे काही तयार झाले, त्यावेळेस मात्र ही गोष्ट कुणाला माहिती नव्हती. पण ही गोष्ट एका मित्राला माहित होती, तो म्हणजे कोंडीबा. फक्त कोंडीबा आणि बाबूराव या दोघांना ही गोष्ट माहित होती. अचानक त्यांनी सगळ्यांना सांगितलं. सगळे म्हटले, "खोटं आहे, खोटं आहे." त्यावेळेस मात्र त्यांनी सगळ्यांची साईड बदलली आणि ते सगळे डाव्या साईडने जाऊ लागले. डाव्या साईडने चालत असताना त्यांना अचानक एक दिसतं दृश्य, भयानक दृश्य दिसतंय. ते म्हणजे पुढून गाडी येत असते, त्याच्यावरला ताबा हा सुटलेला असतो. त्या ताब्यामध्ये ड्रायव्हर मध्येच असतो, मात्र तो ताबा सुटलेला असतो. तो ताबा सुटलेला असताना तो ड्रायव्हर गाडी घेऊन पळत असतो, गाडी घेऊन पळत असतो आणि गाडी एका जाऊन खंडराला टक्करते, दगडाला त्याची टक्कर होते आणि त्या ड्रायव्हर सुरक्षित बाहेर पडतो. मात्र गाडीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि बाबूराव त्याच साईडनं चालत होते, ज्या साईडनं या सगळ्या गोष्टी घडणार होत्या. मात्र देवानं सांगितल्यामुळं साईड बदलली आणि अद्वैत चमत्कार हा देवाचा घडलेला आहे. असं स्वप्नामध्ये येऊन सांगितलं आणि त्या माणसानं स्वतः हे सगळ्या गोष्टी सांगितलेली असताना खरंच आता नेमका देवाचा चमत्कार म्हणावा लागेल का काय गोष्ट म्हणावं लागेल हे सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.